संपूर्ण राज्यभरात आज डीसीसी बँकेचा पेपर आयोजित करण्यात आला होता. मात्र काही केंद्रावरती गोंधळ उडाल्याचे सुद्धा प्रकार समोर आलेले आहेत. मी सध्या आहे जालन्यातील डिप्लोमा इन इंजिनिअरिंग अँड पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट या कॉलेज मध्ये आहे. या ठिकाणी सुद्धा असाच प्रकार जो आहे तो गोंधळ उडाल्याचं समोर आलेलं आहे. आपल्यासोबत काही विद्यार्थी आहेत ज्यांनी या परीक्षेला राज्यभरातून या ठिकाणी नागपूर असेल, गडचिरोली असेल किंवा अन्य भागातून आलेले असतील. नेमका काय गोंधळ आहे आपण त्यांच्याच तोंडून ऐकून घेऊया. काय मध्ये गोंधळ झालेला आहे? बघा, आज सीडीसीसी बँक चंद्रपूर इथची भरती होती. आज पिऊनची आम्ही नागपूरवरून, कोणी चंद्रपूरवरून विद्यार्थी आले आहेत, कोणी परभणीवरून आले आहेत, इतर क्षेत्रामधून आले, इतर जिल्ह्यामधून विद्यार्थी इथे एक्झाम द्यायला आले. आज आम्ही सकाळी इथे 8 वाजता जेव्हा इथे आलोय, इथे यांचं मॅनेजमेंट काहीच नव्हतं. यांचं मॅनेजमेंट नसून नाही इथे पोलीस प्रोटेक्शन होतं, काही सुद्धा यांनी फॅसिलिटी अवेलेबल आम्हाला करून दिलेली नाही. म्हणजे निवड बॅगा ठेवल्या आणि मोबाईल, म्हणजे मुलं विदाऊट चेकिंगने पेपर द्यायला चालले. आणि पेपर देता देता जो मुलगा 1 नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करतोय तर त्याचं नंतर तो त्याला व्हेरीफाय करतो की माझा आन्सर बरोबर आहे का, तर ते त्याचं आन्सर दिसून पडतंय की 2 नंबरला गेलं. असं पेपरमध्ये घोड यांनी केलेला आहे. म्हणजे पूर्ण पेपरच हा फुटल्याचं याच्यातून जाणवते. आणि आम्ही आज एवढे सगळे विद्यार्थी, म्हणजे इतर खर्च विधानसभेचं एवढं हे चालू असून, असेंब्ली चालू असून, आम्ही नागपूर क्षेत्रातून आलोय. 2-2 हजार रुपये खर्च करून, कोणी वरोऱ्यामधून आले, कोणी चंद्रपूर, कोणी परभणीमधून आले, इतर जिल्ह्यातून आलेले आहेत. मग यांचं कसं? आणि हे म्हणून राहिले आता वेळेवर की इथे 23 तारखेला तुमची एक्झाम होणार. मग 23 तारखेला एक्झाम कसं पॉसिबल आहे? आम्ही मग 2 दिवस काय करावं, कुठून पैसे आणावं? आज सगळे विद्यार्थी इथे त्यांना आपल्या हक्कासाठी आणि विद्यार्थी सगळे आपल्या संघर्षासाठी इथे आले आहेत. आणि तुम्ही असे पेपरमध्ये घोटाळे कराल तर कसं होणार? ह्या कॉलेजचं मॅनेजमेंट बरोबर नाही आहे. ह्या कॉलेजमध्ये मॅनेजमेंट म्हणजे यांचं सिस्टम बरोबर नाही आहे. पेपरची वेळ किती होती? पेपरची वेळ होती सकाळची 8:30 ते 8:30चा रिपोर्टिंग टाइम होता. तो एक पेपर होता आणि एक सेकंड पेपर होता 2:30चा. हा दोन्ही पेपरमध्ये यांनी पूर्ण महाराष्ट्रभर गोंधळ. यांना ही भरती घ्यायचीच नव्हती, पण आमच्या विद्यार्थ्यांचं आयुष्य का बरं खराब करता? आमचा प्रश्न हेच आहे. आमचं विद्यार्थ्यांचं आयुष्य, आमचं म्हणणं एकच आहे की आमच्या विद्यार्थ्यांचं आयुष्य खराब नको करा. आज सगळे विद्यार्थी एवढ्या दुरून दुरून, शेतकऱ्याची मुलं, आम्ही गरीब मुलं, सगळे विद्यार्थी एक्झाम द्यायला आलोत. आम्ही का बरं एक्झाम द्यायला आलोत की आम्हाला अपेक्षा आहे की आमचा जो अभ्यास आहे, आमची जी मेहनत आहे ती परीक्षा वेळेवर सुरू झाली का? परीक्षा वेळेवर सुरू झाली नाही. कुणाचा अर्ध्या तासाआधीच पेपर सुरू झाला, तर कुणाचा, आणि यांना जे प्राध्यापक आहेत अंतरमध्ये, त्यांनी यांना मुलांना 1 तास बेंडून ठेवलं आणि त्यांना त्यांच्यावरच आरडाओरड का तुम्ही आपल्या घरून कम्प्युटर घेऊन या, असे या लँग्वेज मध्ये आम्हाला बोललेत वगैरे. परीक्षा सुरू झाल्यानंतर काय गैरप्रकार सुरू झाला? गैरप्रकार हा सुरू झाला की त्यांनी पूर्ण सिस्टम बंद केलंय आणि त्यांनी तिकडूनच सिस्टम पूर्ण बंद केलं आणि बोलल्या गेले की तुम्ही एक्झाम वगैरे आता तुमची पुढच्या तारखेला होणार, पेपर फुटला आहे असं त्यांनी पोस्टपोन झालाय असं घोषित केलं. आणि आम्हाला दिसून येते की हा पेपर पूर्णपणे फुटलेला गेला आहे. तुम्ही कुठून आलात? मी सर समीर गौतम परभणीवरून आलोय सर. मी या परीक्षेसाठी आलो होतो. ह्या हॉल तिकीट आहे माझं. तर ह्या सर परीक्षा होती की चंद्रपूर डीसीसी बँकेची परीक्षा होती. तर आम्ही इथे सकाळी 9:30 वाजता दाखल झालो होतो सर्वजण. तर 9:30 वाजता आतमध्ये चेकिंग करत असताना त्यांनी फक्त आम्हाला मोबाईल आहे का एवढं विचारलं होतं, बाकी काही चेक न करता मध्ये पाठवलं. इथूनच थोडंसं गैरप्रकार चालू झालं होतं, पण आम्हाला असं वाटलं की तेवढं काही नसेल. मध्ये गेल्यानंतर परीक्षा ज्या वेळेला चालू झाली, तर चालू झाल्याच्या थोडंसं 1 मिनिट अगोदर सिस्टम पूर्णपणे बंद झालं होतं. म्हणजे असं मी तरी आतापर्यंत बऱ्याच परीक्षा दिलेल्या आहेत, तर त्याच्यामध्ये ऑनलाईन परीक्षेमध्ये असं सिस्टम बंद होण्याचा प्रकार लगेचच लक्षात येतो की काहीतरी घोळ असण्याचा. तर त्याच्यानंतर थोड्या वेळात 5 मिनिटांनी लाईट आली. त्याच्यानंतर परीक्षा स्टार्ट करण्याच्या अगोदरच परीक्षा स्टार्ट झाली होती. आणि परीक्षा स्टार्ट झाल्यानंतर आपण जे ऑप्शन निवडून पुढे जातो, पुढे गेल्यानंतर परत मागचा ऑप्शन आपण परत एकदा चेक करण्यासाठी की बरोबर लिहिलं आहे की नाही, एक चेक करण्यासाठी ज्या वेळेला आपण परत येऊन चेक करतो, त्यावेळेला ऑप्शन 1 सिलेक्ट केला असेल तर ऑप्शन डी दिसत होतं. म्हणजे पूर्णपणे चुकीचा व्यवहार. असे पूर्ण प्रश्नांची उत्तरं तशीच चुकीचे आपण न सिलेक्ट करता आपोआपच सेट झालेले होते मधून. याच्यानंतर जसाही प्रकार विद्यार्थ्यांना उघडकीस आला तसं सर्वांनी सरांना सांगितलं, म्हणजे जे मेन सर आहेत त्यांना सांगितलं. तर त्यांचं अतिशय म्हणजे काही आम्हाला सहकार्य नव्हतं. कुठल्या पदासाठी पेपर आज क्लर्क आणि पिऊन साठी होता, पण आम्ही आता शिपाई पदासाठी आम्ही परीक्षा देत होतो. आजची उद्यापासून क्लर्कची चालू होणार होती. तर आजच्याच परीक्षेमध्ये असा जर गोंधळ झाला असेल तर मग बाकी इतर येणाऱ्या परीक्षेच्या, आणि आम्ही दाद मागणार कोणाकडे, असे आहे. तर आम्हाला आता परीक्षा प्रक्रिया संपूर्ण ठप्प झाली?
पूर्णपणे ठप्प झाली आहे आणि आमची अशी मागणी आहे की ही कंपनी जी आहे, कंपनी जी परीक्षा घेणार होती आज, तर ती कंपनी एकदम फ्रॉड तर आहेच आहे. आणि दुसरी मागणी त्यांच्याकडून काही तुम्हाला उत्तर आलंय का या संदर्भात? नाही, उत्तर म्हणजे त्यांनी लगेच एका मिनिटात मेल करतात ते आम्हाला की लगेच तुमची परीक्षा पोस्टपोन झाली या तारखेला, असं आहे तसं. आमचा कुठल्याही विचार घेत नाही किंवा आमचं कुठे हे नाही. अशा पद्धतीने काही आहे. हे कॉम्प्युटर प्रिंट यांनी तुरंत काढलेली प्रिंट आहे. याच्यावर सीडीसीसी बँकचा सिम्बॉल नाही आहे, याच्यावर काहीच नाही आहे. तरी यांनी फक्त हाताने लिहिलंय, बस टाईप केलंय आणि प्रिंट काढलेल्या गेलेली आहे. ही प्रिंट याच्यावर वरून समजू येते की हा एक भ्रष्टाचार आहे, हा गोंधळ आहे. हा सीडीसीसी बँकने केलेला विद्यार्थ्यांसोबत एक गोंधळ आहे, हे याच्यावरून पूर्ण क्लिअरपणे दिसून पडते. याच्यामध्ये सीडीसीसी चेअरमनची सिग्नेचर वगैरे काहीच नाही किंवा त्यांच्याकडून मेल जरी आलेला असला तर एका मिनिटात तुम्ही मेल कसा करू शकता? मेल एका मिनिटात जाऊ शकतो, परंतु तुमची जर का सिस्टम असेल तर एका दिवसात अशी प्रक्रिया होणं एक संशयास्पद आहे. तर सर्व प्रक्रिया एकंदर संशयास्पद असून आमचा आक्षेप आहे की पुढची तारीख आत्ताच जाहीर न करता तुम्ही पहिले कंपनी बदला, कंपनीच्या नंतर आम्हाला विश्वासात घेऊन मग ती तारीख डिक्लेअर करा. तर आम्ही त्या पद्धतीने. आणि दुसरी गोष्ट, सेंटर जे आहे, चंद्रपूरचे विद्यार्थी जालन्याला येत आहेत, तर जालन्यामध्ये तुम्ही कुठून आले? अमरावतीवरून सर. बर, काय प्रकार झाला काही सांगता येईल? इथं जरा माझी इथं इव्हिनिंगची शिफ्ट होती, म्हणजे सेकंड शिफ्ट होती. जसं मी आलोय तसं बघतो इथं पुरं गोंधळ आहे. पुरं व्हिडिओ दाखवतोय, ते सांगताय का आम्ही जो 1 नंबरचं बटन दाबतोय तो 2 नंबरचा आन्सर येत आहे. पुढे जर क्वेश्चन केला तर परत तोच रिपीट आन्सर होतोय. हा पूर्ण टोटली घोळ आहे. त्यांचा हार्ड डिस्क सुद्धा त्यांनी तिथे काढून ठेवलेली आहे. इथं मला एक गोष्ट सांगा, आम्ही एवढं दूरून आलोय, आमच्याकडे पैसा नाही, काय नाही. मी दूध घेतली इथे यासाठी. हा, माझं एज बार होऊन राहिलं, मी 29 वर्षाचा झालोय. मला एक सांग, माझ्याकडे आतापर्यंत गव्हर्नमेंट जॉब नाही आहे, काही नाही. मी कसं करायचं मग? माझा उदरनिर्वाह कसा करायचा? माझ्या आई वडिलांना कसं पोचायचं मी? तुम्ही कुठून आले? सर मी संभाजीनगरहून आलेलो आहे. बरं, काय प्रकार झाला सांगता येईल? सर पारकरकरांनी सर याचा पुरा गोंधळ झालेला आहे सर एकदम. त्यांना असा गोंधळ करायला नव्हता पाहिजे, कारण की पोरं सर खूप दुरून आलेले आहेत. तर माझं म्हणणं हेच आहे की यांना असं करायला नव्हतं पाहिजे. आणि जे पेपर सुरू असताना यांना पेपर पोस्ट का केला? त्यांनी म्हणजे सर वेळेवर कसं काय? कारण पुन्हा आम्हाला न्याय, पोरांना सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे सर, माझं हे म्हणणं आहे. तर नक्कीच आपण बघितलं की चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचा पेपर या परीक्षा केंद्रावरती आज आयोजित करण्यात आला होता. मात्र हा गोंधळ ज्यावेळेस उघडकीस आला त्यावेळेस ही परीक्षा प्रक्रिया बंद करण्यात आलेली आहे आणि त्यांना असं सांगण्यात आलेलं आहे की हा जो पेपर आहे तो आता 23 तारखेला पोस्टपोन झालेला आहे. त्यामुळे आता राज्यभरातून आलेल्या विद्यार्थ्यांना हा मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे आता राज्य सरकार याकडे काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.